तर कसं काय मंडळी, खूप दिवस झालं काय व्हिडिओ काय टाकला नव्हता. तर शेवटी आज काय रोहितच्या भाऊच्या आपल्या हातात गाडी दिली होती चालवायला. तर आता विषय असा होता की इकडे कशासाठी आलो होतो ते व्हिडिओच्या आपण शेवटला सांगणार आहे. तर रोहित भाऊ म्हणलाय की मी गाडी चालवतो. तर आता बघा रोहित भाऊ कशी गाडी चालवतोय. भावानं रोहित आता किती म्हणजे प्रोफेशनल ड्रायव्हर आहे आता कळलंच. आईच्या गावात आम्ही जर पडलो तर आम्हाला वाचवायला पाहिजे. आमचं गावाच्या वरती आहे तिथं आम्हाला नेलंय. आईच्या गावात मोबाईल कुठला की संपला विषय. गेलं गे भाईजान. हे राम 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 राम. पण भावानं करून दाखवलेलं आहे. भावानं असल्या ठिकाणी बाय मला वाटतं क्लिअर केलीस बरोबर कामाला होता तिथं. तर भावानं कसं तरी आपल्याला आपल्या लोकेशन पाव तर आपल्याला नेलं होतं. तर भावानं जीवात जीव आला. तर आता इथनं पुढं काय सीन होतं बघा माझ्या. मम्मी मसाला लागला कुठं पडला का तिथे मसाला कुठं पडलाय मसाला. एवढं अरे हे काय सांडलाय मसाला सगळा सगळा मसाला सांडला आजच्या गावात. भावानं मनापासून सॉरी करतो मी. लावले भंगी आमच्या कपड्यांना त्यामुळे धन्यवाद. आणखी मला सांगितलं त्यांनी असले काम करायला लागते मटण खायचं नका असं असते पाहिजे. मला मसाला सांगला मी भावानं व्हिडिओसाठी इतके शिवाय ती सगळं खापर माझ्या मोबाईलवर निघालं. नको ती नक्की करतोस मध्ये घरात काय तुला मोबाईलचा नाद लागलाय काय सांगतो बसले. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. तुझं कष्ट दिसलं पाहिजे सगळं मटणाचं. तू पण कष्ट केलेस. मला मटण जास्त वाटतं. मटण जास्त वाढायसाठी एवढ्या लांब कशा नाही लागते. मटणासाठी काम करावं. एवढं हाजरी काम केलं असतं तरी 2 दिवस बाहेर जेवण आलो असतो गावात. तर विषय कसा होता तर आपल्या देवाचं नवस होता. तर त्याच्यासाठी आपण आलो होतो बकरं घेऊन इकडं बहिरीला. तर भावानं जेवण झालं टापरून हाणलं आणि आपलं घरची वाट पकडली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा.